नमस्कार. आज आपण बनवणार आहोत चिकन, सुक्कं चिकन. कसं बनवायचं ते आपण पाहूया. चला तर काय लागतं बघू आपण. ही आहे हळद, आल्या लसणाची पेस्ट, बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, कांदा, कोथिंबीरची पेस्ट करून घेतली, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, चिकन मसाला, हे खोबरं भाजून बारीक केले, काळं तिखट, कोथिंबीर, हे चिकन मी उकडून घेतले. चला तर आपण सुरुवात करूया. मी कढई ठेवली आहे गरम करायला आता. चला तर सुरुवात करू आपण. तेल घेऊया. नंतर याच्यामध्ये कांदा टाकू आपण. कांदा लाल होईपर्यंत भाजून घेऊया आपण. आता कांदा लाल असा थोडासा कलर यायला लागलाय कांद्याला. कांदा आपला भाजून झालाय. थोडीशी आल्या लसणाची पेस्ट टाकूया आपण याच्यात. 2 चमचे आल्या लसणाची पेस्ट टाकू. घालून घेऊ चांगलं मस्त. कांदा लसूण मसाला 1 चमचा, चिकन मसाला 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, काळं तिखट अर्धा चमचा. भाजून घेऊया चांगलं. नंतर थोडीशी हळद टाकूया आपण कलर येण्यासाठी. कांदा, कोथिंबीर, टोमॅटोची पेस्ट टाकू 3 चमचे. चांगलं भाजून घेऊया आपण याच्यात. थोडंसं खोबरं टाकू आपण. भाजून घेऊया चांगलं तेल सुटेपर्यंत सगळं मसाला. आपला हा मसाला लाल तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया आपण. थोडंसं तेल सुटायला चालू झालंय मसाल्याला. मस्त असा भाजून घ्यायचा. आपण चिकनला स्मोक देणार आहोत म्हणून मी इकडं कोळसा ठेवलाय. कोळसा फुलतोय आपला. आपण आता याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया. चिकन आपलं सगळं एकसारखं मिक्स झालंय. आता याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकूया. आपण ना याच्यामध्ये थोडासा चिकन उकडून घेतलं ना, त्याच्यातला मिठाचा रस्सा थोडासा याच्यात टाकून घेऊ. 1 चमचा. म्हणजे याच्यातून मीठ टाकलं ना, सगळीकडून चव एकसारखी येईल आणि मस्त असं तेल सुटतं. वास सुटला आहे. आपलं चिकन तयार आहे.
कोथिंबीर टाकूया वरून अशी. ते वाटी ठेवूया, गॅस बारीक करू. आणि हा कोळसा फुललेला आहे ना, वाटीत ठेवून स्मोक देऊ आपण. याच्यावरती थोडेसे तुपाचे 2 थेंब टाकू. पाच मिनिटं आपण याच्यावरती झाकून ठेवू. आता आपलं चिकन तयार आहे. बघा, खूप छान चिकन तयार झाले. वास कसा मस्त येतो, स्मोक दिला ना मी. मस्त असं तेल सुटलं चिकनवर. पहा तर आपलं गावरान पद्धतीचं चिकन तयार आहे. कसं झालं ते कमेंट करून नक्की सांगा.